पन्हाळगड नागरिकांना युनेस्को संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहण्याबाबत नोटीस. अचानक लागलेल्या मीटिंगला नागरिकांचा उपस्थित राहण्यास विरोध. 31 मार्च 2025 रोजी पन्हाळगडावर गावसभा घेऊन सर्वांमध्ये असं ठरलं होतं की माननीय जिल्हाधिकारी यांना युनेस्को मानांकन पन्हाळगड होऊ नये, इतर 11 भारतातील किल्ले व्हावे, त्यामध्ये पन्हाळ नको कारण की पन्हाळगडावर वस्ती आहे, असे निवेदन देण्यात आले होते. गावातील नागरिकांचे युनेस्को बद्दल जे शंकांचे निरशंकांचे अटी शर्तीचे निरसन करणे, त्याबाबत दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी माननीय प्रांत अधिकारी पन्हाळा शाहूवाडी समीर शिंगटे यांना तसेच नगर परिषद मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनामध्ये गावकऱ्यांनी युनेस्कोला कडाडून विरोध केलाय. जन आंदोलन, रास्ता रोको, साखळी उपोषणाचा इशारा पन्हाळावासियांनी युनेस्को बाबत हरकती घेतल्या होता. जिल्हाधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांची बैठकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज पन्हाळगडावर दुपारी 2 वाजता पन्हाळगडावरील काही गल्लीत नोटिसा पन्हाळ नगर परिषदेच्या वतीने देण्यात आल्या. त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की उद्या दुपारी 1 वाजता नागरिकांच्या युनेस्को बाबत शंका प्रश्न आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गावकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे नोटीसद्वारे सांगण्यात आले. परंतु अचानक दुपारी 2 वाजता ही नोटीस फिरल्यानंतर सोशल मीडियामध्ये चांगलाच आवाज उठला. अटीतटीची मीटिंग गावातल्या नागरिकांनी गडावरील बस स्थानक, राम मंदिर या ठिकाणी गावसभा बोलवण्यात आली. या ठिकाणी रात्री 8च्या दरम्यान 150 ते 200 माणसे उपस्थित राहिली. सर्वांच्याच मते असं ठरलं की उद्या कोल्हापूरला जाणे शक्य नाही, त्यामुळे पन्हाळ्यातला एकही नागरिक तिथे जाणार नाही. अचानक मीटिंगची नोटीस लागल्यामुळे सर्वांना जाणं शक्य नाही, कारण गावात कमीत कमी 500 माणसं येणार. तसेच गावातील सर्वच नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात दालनात बसू शकत नाहीत, त्यामुळे तिथे आपल्या महिलांची, मुलांची गैरसोय होणार. त्यामुळे जेणेकरून ही मीटिंग पन्हाळगडावर व्हावी, स्थानिक लोकांच्यासाठी युनेस्को मानांकन म्हणजे जगण्याचा मरण्याचा प्रश्न आहे, अशी भीती गावकऱ्यांमध्ये झाली. तसेच युनेस्कोला कडाडून विरोध करण्यात येईल असं या मीटिंगमध्ये ठरलं. तसंच गावातून अजून भरपूर लोक जमा होत होते, परंतु अचानकच वळवाचा पाऊस आल्यानंतर गावसभा बरखास्त करण्यात आली. उद्या सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर या ठिकाणी गावातील नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन केले. तसेच उद्या दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता माननीय प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांना गावातच सभा घ्यावी, तसेच गाववाल्यांना विश्वासात न घेता युनेस्को मध्ये नामांकन करण्यास गाववाल्यांचा विरोध असेल. तसेच गाववाल्यांची बाजू ऐकून न घेतल्यास योग्य कोर्टात दाद मागू, असं सुद्धा यावेळी ठरलं आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, आसिफ मोकाशी, माजी नगरसेवक सतीश भोसले, रामानंद गोसावी, ॲडव्होकेट रवींद्र तुळसे, जमीर गारदी, जितेंद्र पवार, सोपान गोसावी, विनोद गायकवाड, प्रमोद उदाळे, लालू लोटलीकर, इंतकाफ आगा, अख्तर मुल्ला, नियाज मुल्ला, इब्राहिम काझी, महेश कुऱ्हाडे, ॲडव्होकेट मिलिंद कुऱ्हाडे, रमेश स्वामी, राजू नगारजी, संभाजी गायकवाड, भीमराव काशीद, किरण महाजन, दिलीप दळवी, दीपक आंबेलडो, राजू आगा, हारून अब्दाल, शौकत मुजावर, जयशास्त्री, पत्रकार नितीन भगवान, शहाबाज मुजावर, राजू दळवी, संभाजी गायकवाड, स्थानिक गडावरचे नागरिक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केके न्यूज साठी सचिन वराईकर, पन्हाळा. गोकुळ सोबत गोकुल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.